हे बघा शाप भरली एकदम कडक नाही, एकदम फ्राय करण्यासाठी आणि ही साफ केली कालवण बनवण्यासाठी. नंतर लसूण, सुकलेला आंबा, हळद, कुटलेला मसाला, चिकन मसाला, याला कालवाला, ही तेल, ग्रेव्ही झाली तयार आणि मीठ. कालवण बनवतो आंबट बोल असा ट्राय करतो घेऊन 5 वावडी दाखवते आधी. बघा गाबोल्या, बघा ह्या बघा गाबोल्या चिवण्यांच्या. तर नमस्कार मंडळी, मी गणेश कोळी. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय. मंडळी समोर बघताय वल्गन, चिवणी, गाबोलीची चिवणी. आणि ही वल्गन आणि ही चिवणी आज घरी नेऊन आपण बनवणार आहोत एक जबरदस्त रेसिपी. म्हणजे चिवण्यांचा आंबट, चिवण्यांचा कालवण, चिवण्यांचा रस्सा आणि चिवणी तवा फ्राय. तर चला वाट कसली बघताय, नेऊ डायरेक्ट घरी आणि बनवायला करू आपली रेसिपीची सुरुवात. तर समोर बघताय आपली गाबोलीची चिवणी, ती आईने केली साफ करायला सुरुवात. चिवणीची साईज बघा कसली मोठी मोठी चिवणी आणि गाबोलीची चिवणी. तर आईने सुरुवात केली. अशी चिवणी साफ करतात, अशा पद्धतीनं चिवणा साफ करतात. गालफुरीमध्ये अंगठा टाकून तो उपट, डायरेक्ट उपट. बघा समोर आई साफ करते, एकदम व्यवस्थित साफ करताना तुम्हाला दाखवतोय. असं थोडासा बाहेर काढायचा आणि उपटायचा. तो उपटून कट मारली की अशी गाबोली डायरेक्ट बाहेर, तिथून तुटत. गाबोली बघते समोर, एक नंबर. थोडीशी मलेच सांगायला, जास्त नसतं. हे बघा शाप भरली एकदम, गाबोली भरलाय चिवणा. तर एवढी चिवणी आहेत आपल्याकडं. एवढी चिवणी आपल्याला साफ करायची आहेत आमटासाठी आणि फ्राय करण्यासाठी. तर ही अशी कट वगैरे मारते, ती फ्राय करण्यासाठी असतात, कारण त्याच्यात मसाला वगैरे घालवण्यासाठी. कारण त्याला चिवण्याने जास्त मसाला चिटकत नाही म्हणून अशी कट मारावी लागते. बघा साधी पद्धत एकदम. तो काट्याना पकडून डायरेक्ट गालपूर असा उपटला तो आणि तिथून कट मारली, अशी कट मारली. आणि मग कट मारल्यावर लगेच गाबोली येते तिथून बाहेर. बघा गाबोली आली बाहेर कडक. तर चला आता जास्त काही साफ करताना दाखवत नाही, 1 2 3 5 झाली. आता डायरेक्ट आपण करू आपल्या रेसिपीला, आजच्या आपल्या कालवण, आजच्या आंबट बनवायला सुरुवात. तर बघताय आता आईने चिवणी सगळी साफ करून आणली. ही बघा पहिली वल्गन कडक नाही, एकदम भरली नाही एकदम गाबोलीमध्ये. आणि ही कालवणासाठी आणि ही तलासाठी. अच्छा असं आहे का. फ्राय आणि रस्सा. आता ते एकदम मस्त धुवून घेऊ आपण. धुते मस्त पैकी. बघा मस्त धुवून घेतली. बघा कशी आहे चिवणी, कशी वाटली चिवणी एकदा कमेंटमध्ये नक्की सांग कशी वाटली. ही आता आपली ही फ्राय करण्यासाठी आणि ही साफ केली कालवण बनवण्यासाठी, आंबटसाठी. बघा गाबोलीची चिवणी, पहिली वल्गन तुम्हाला माहित आहे, दरवर्षी सुरुवातीलाच दाखवेल. चला आता आईची तयारी पूर्ण झाली. बघताय आपली चिवणी आमटासाठी, म्हणजेच कालवण फ्राय. आणि बाकीचा आईचा नेहमीचा सामान आईने सुरुवात केली. लसूण घेतलाय आणि सुका आंबा आणि हे सगळं मसाला, कोथिंबीर, मिरची चेचून घेते. आला घेतलाय शेताला केला. नंतर लसूण, आला लसणाची पेस्ट, सुकलेला आंबा, ही हळद आणि यो घरगुती कुटलेला मसाला आणि यो चिकन मसाला. तर याचा कालवून कालवते. हे बघा पाणी टाकते थोडा, कालवून कालवते. आता तेल घेतो याला कालवाला.
तेल घेते आता. चिवण्यांचे कालवण्यासाठी तेल. हे बघा ग्रेव्ही झाली तयार कालवणाची. या पाणी टाकते त्याच्यात. आणि मीठ, थोडासा मीठ. कालवण्यासाठी गॅस पेटवते. हे बघा गॅस पेटवली कालवण्यासाठी. आता त्याच्यावर तेवढी ग्रेव्ही कालवण्याची. जरा उकळाला का मग त्याच्यात चिवणी टाकू आपण. आता ती उकळेपर्यंत आपण थांबू. तोपर्यंत एका साईडला फ्राय करायला येतं का? साईडला त्यानं आता फ्रायला यावं लावते मीठ मसाला. त्याला मीठ मसाला लावते. लसूण फ्रायला चिवण्याला. लसूण फ्रायसाठी. आणि हे मीठ तलाला चिवणी. ही हळद. मसाला. मीठ मसाला लावून ठेवला तर चालते त्यांना. ही थोडा वेळ अशीच ठेवू. तर एका साईडला आपलं कालवण बनवायचं काम चालू आहे. हे बघा उकळायला आता टाकते मिरची. मग नंतर टाकते चिवणी. हे बघा आता टाकते चिवणी. ही गाबोलीची वलगाण्याची चिवणी. बघा आंबट बनवायचं काम चालू आहे. कालवण बनवतो. आंबट बोलतात, कालवण बोलतात. बघा आता एक साईडला ही आपली चिवणी शिजतान, तर दुसऱ्या साईडला दुसरा आहे तवा लावला आहे. ही चिवणी आपला फ्राय करायची. ही बघा कसली हात साईज बघा चिवण्यांची. एक साईडला आपला आंबट शिजायला सुरुवात झाली. चला आता आईने चिवणी फ्राय करायची केली सुरुवात. एक साईडला आता चिवणी शिजायला लागली. आपलं कालवण शिजायला लागलंय. त्याच्यावर झाकण देते. जरा 10 मिनिटं शिजू द्या. चिवणी फ्राय करायला तेल टाकते. म्हणजे दोन्ही रेसिपी आपले एकत्रच तुम्हाला दाखवते चिवण्यांच्या. एका साईडला कालवण, एका साईडला चिवणी तवा फ्राय. चला ही आपण थोडी वेळ ठेवलेली मॅरिनेट करून चिवणी टाकते याच्यात. आता याने ती फ्राय करायला केली सुरुवात. फ्राय चिवणा. पाच मावली नसते आपल्या तव्यामध्ये. जेमतेम 5 चिवणी मावली. जेमतेम 5 म्हणून आईने 5च घेतली. बघताय दोन्ही रेसिपी आपल्या शिजतात. शिजायचं काम चालू आहे. आंबट, कालवण आणि फ्राय. झाकण दिलं. चला आता बघू आमटाची काय परिस्थिती आहे. ओ माय गॉड. कालवण बघा. गाबोली बघा. गाबोली कडक चिवण्यांचा कालवण आणि चिवणी तवा फ्राय. पलटी करते. चिवणी आई पलटी मारते. कडक झाली शिजली. बघा पलटी मारली एकदा. आता ती पण होतील आणि इकडचा कालवण पण होईल. चला शिजू दे. एकदा दाखवीन. दोन्ही शिजला एकदा दाखवीन. चला आता शेवटच्या एकदा आपण तुम्हाला पलटी मारून दाखवतोय आणि कालवण पण दाखवतोय. कालवण दाखवते आधी.
झाला ना. झाला. चला कसा एक उकलते कोथिंबीर बघा. टाकतो. झाला. बघा गाबोल्या बघा फुगल्या. गाबोली बघा गाबोली. गाबोल्या बघा वरती आल्या चिवण्यांच्या. बघा. 25 आहे. एकदम भरल्यान आवाज घ्या जरा उकलाचा. हे बघा झाकण देते आता झाली ती. आता झाली. थोडा वेळ आई तशीच ठेवेल. झाली. खावायला जेव. जेवायला घेताना डायरेक्ट नंतर दाखवेना. ये साईडला आपला चिवणी. ह्या बघा गाबोल्या चिवण्यांच्या. बघा कडक कडक एकदम कडक. उभीच होते. ही पण झाली ना. आई पण झाली. गाबोल्या फटाटन. ह्या बाबा गाबोल्या चला आता दोन्ही रेसिपी तयार झाल्यात रेडी झाल्यात. आता डायरेक्ट जेवणावर खाताना दाखवे. बस. तर आम्ही आता केली जेवायला सुरुवात. जेवायला पब्लिक बघा. दोनच आहेत. मी तिसरा. अय चिवणी खाशील का. तर चला ही बघा आपली वलगन. बघताय आपली कवटाची चिवणी. चिवण्यांचा कालवण. गाबोलीची चिवणी. आणि इकडे आहेत आपली चिवणी तवा फ्राय. एक नंबर. फुल मसाल्यामध्ये मॅरिनेट केलेले आहेत. चला आता घेऊ आपण जेवायला. ही जेवायला पहिलीच तयार होऊन गेली. तुला काय खायचं आहे मग. बाव खायचं आहे का. ठीक आहे. हे बघ अंडे आहे बघ गाबुली आहे बघ गाबुली. चला आपली आता प्लेट झालेली आहे. आईनी पण आता घेतलाय जेवायला. आणि ही एक तिला नुसता बाव बाव. चिवणी चिवण्याचा नुसता बाव बाव खाईल. गाबोली गाबोली. चला आईने पण केली जेवायला सुरुवात. चला आई मस्त आलाय चिवणी. एकदम भारी. पहिली वलगन दुसरी आपण पहिली खाली. चला मी करते आता जेवायला सुरुवात. गाबोलीची चिवणी असली गाबोले ते. मी जास्त गाबोली खाय नाही. मला जास्त चिवणी वांज्यावरतून खावलं भारी वाटतं ते. चला माझ्या घेऊ पहिली चिवण्यांची. पहिली वर दुसरी. पहिली गलाची आणलेली. दुसरी मस्त रस्सा बनवला आहे भाताशी खावायला एकदम भारी. रस्सा भारी झाला. तुम्ही पूर्ण व्हिडिओ एन्जॉय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली. तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली. चला बाय. भेटू आपण असे का नवीन व्हिडिओमध्ये.